काय करतोय? अरे संसार संसार, जसा सलीम स्टोवर, आधी सलीमच्या फटके, मग नंतर बघू भाकरीचं काय ते. अशी सगळी अवस्था झाली माझी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या या बेहालात, ज्याचं नाव आहे सलीमची लफडी आणि नशिबात झोपडी. सर, आज मी माझ्या महालाचं कौतुक करणार नाहीये, कारण माझा महालच राहिला नाही. माझा महाल गहाण पडला, आणि तो या नराधम लफरझंडू सलीममुळे. हनीमूनच्या रात्री माझी वाया गेलेली मेहनत अशी रंग चढवेल वाटलं नव्हतं. जर तो कपाळ करंटा सलीम माझ्या आता समोर आला ना, तर बैलाला जमाल गोटा पाजून त्या सलीमच्या तोंडावर बसवेन मी. एवढा भडकलोय मी. कुठं आहे तो? झाली गरिबांची प्राजक्ता माळी नाचवून झाली. इकडे बापाच्या इज्जतीची तिरडी उचलून ह्या साईडला प्रेमाचं हळदी कुंकू घालतोयस तू आलेल्या. दादूस जरा सावकाश. आत्ता पिंजर सांडली असती. पिंजर? तुझा तर कुंकवाचा करंडाच फोडला पाहिजे. पिंजरच्या वाटा करतोस दादूस. असं का बोलताय? का बोलतोय म्हणजे? अरे त्या नादान अनारखळीच्या नादी लागून तिला लिंबू सरबत आवडतं म्हणून तू समुद्रात 500 टन साखर आणि 200 किलो लिंबू टाकलेस. पहिले लोक त्याच्यात पाय टाकून बसायचे, आता स्ट्रॉ टाकून बसतात. एवढा सगळा खर्च झाला, त्याच्यासाठी माझा महाल खाण टाकलास तू सलीम. एवढं कर्ज वाढलं, डबघाईला आलो मी सलीम. दादूस रिलॅक्स रिलॅक्स. सेंटरला जाऊया. सेंटरला जाऊया, तिकडे चाललंय सगळं. दादूस असू दे, हेही दिवस जातील. ते म्हणतात ना, खेळ कुणाला मैद्याचा कळला, खेळ कुणाला मैद्याचा कळला. ए नट डामराट, काय देव आहे ना, एक दिवशी तुझा मैदा असा मळेल ना, तेव्हा तुला कळेल ते खेळ कुणाला दैवाचा कळला असं आहे. हेच हेच दादू, हेच प्रत्येक वेळी मला चुकीचा ठरवायचं, मला काही ना काहीतरी बोलवायचं. पण आता मी तुम्हाला खोटं ठरवणार आहे, कारण मी करोडपती होणार आहे आणि त्यामुळे आपली शान शौकत आणि आपली संपत्ती परत येणार आहे. कसं काय? हे कसं होणार आहे? सचिन खेडेकर. बापरे, म्हणजे आता माझ्यानंतर त्यांची वेळ आली की काय? दादूस आता वेळ सगळ्यांची आली. कशी काय? कारण आता मी सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात जाणार, ते मला प्रश्न विचारणार, त्याची मी उत्तर देणार आणि मी करोडपती होणार. करोडपती? येस. 300 रुपये सुट्टे आण म्हटल्यावर 150च्या 2 नोटा मागणारा तू करोडपतीच्या वार्ता कशा करतोस? तो शो एवढा सोपा नाहीये, तिथे बुद्धीचा कस लागतो. माहितीये मला हे माहितीये. म्हणूनच तिथे जाताना मी माझ्यासाठी आणि सचिन खेडेकरांसाठी बदाम म्हणजे आमलॉन्ड घेऊन जाणार आहे. तुला माहितीये, तू खऱ्या अर्थाने ॲमलॉन्डच आहे. मोठा शाणा ते ॲल्मॉन्ड असतं. इथून तुझी सुरुवात आहे. मोठा शाणा हा कुठल्या उकरड्यावरनं कॉन्फिडन्स घेऊन येतोस ना मला कळत नाही. डुकरांशी भांडत जाऊ नको सलीम. नालायक कुठचा. चला
आता हे सुरुवात केलीच आहेस तर मी म्हणतो आपण काहीतरी प्रश्न उत्तरांचा खेळ खेळूया, म्हणजे निदान तुझी थोडी तरी प्रॅक्टिस होईल. सलीम चालेल दादूस, कुठलेही प्रश्न विचारा, माझा अभ्यास झालाय. पण त्याच्या आधी मी माझ्या यशासाठी प्रार्थना करू इच्छितो. कर. हात जोडा. अकबरची लावूया. मला वाटलंच होतं अकबरला पेटूया, अकबरला जाळूया, असंच काहीतरी असणार. प्रार्थना पोचली समज आणि खेळ सुरू करूया. चालेल, आला मोठा. विचारा काय विचारायचे. सुरुवात आपण फास्टेस्ट फिंगर फर्स्टने करूया. मी ज्या आता गोष्टी सांगेन त्या क्रमाने लावायच्या. ओके. ए कपाळ, बी मान, सी पोट, डी पाय. कपाळ, मान, पोट, पाय. हे कुठल्या क्रमाने लावायचे? ऑलरेडी हे क्रमामध्ये आहे. कपाळ, मान, पोट आणि पाय. ओ, म्हणजे तुला माझी खेळी समजली. हो. पहिल्याच ह्याच्यात तू पास झाला सलीम. थँक्यू दादूस. आता तू गरम सीटवर येशील. ओके. म्हणजे हॉट सीटवर. ओके. लगेच तुला 1000 साठी पहिला प्रश्न विचारतो. विचारा. तुझ्या बापाचं नाव काय? काय झालं? ह्याला पॉज का घेतलास? ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या तोंडावर आहे. अरे गधड्या, तोंडा समोर आहे, वेळ कशाला घेतोयस? नाही तर ह्या प्रश्नासाठी मला ऑप्शन पाहिजेत. माझ्या मुलाला मी त्याच्या बापाचे ऑप्शन कसे देऊ? हा त्यांचाच फॉर्मॅट आहे. काय? कुठलेही द्या. ए बिरबल, बी तानसेन, सी बैजू बावरा, 4 पप्या म्हात्रे. ह्या 4 मध्ये माझं नावच नाहीये सलीम. अरे हनीमूनला काय मी बॅगा उचलायला गेलो नव्हतो. मोठा शाळा. अकबर अकबर. नो 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 No, no. मला कुठली हिंट नकोय. हिंट? मी माझी लाईफ लाईन यूज करू इच्छितो. लाईफलाईन कुठली? मी अम्मी जानला फोन ओ फ्रेंड करू इच्छितो. कशाला? कारण अंतिम क्षणी जे काही सत्य आहे ते त्यांनाच माहिती असेल. ही बघतोयस? 8 नंबर. 8 कळत नाही तुला काय त्यातलं? अकबर आहे ते. तुझा बाप अकबर आहे, फायनल आहे. फोन फ्रेंड कशाला करतोयस? दादूस, हा. तुम्ही मला असे घरातले प्रश्न विचारू नका. मग? काहीतरी वेगळं बाहेरचं विचारा. बाहेरचं, लायकीच्या बाहेरचं विचारू? हा विचारा. मला सांग, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? सोपय. पोपट. तो आपल्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ते सांग. दादूस, मला ऑप्शन पाहिजेत कारण फॉर्मॅट मध्ये ऑप्शन असतात. बरोबर सचिनजी? ऑप्शन प्लीज. ए मोर, ओके. बी लांडोर, पण ए मोर. ओके. सी खार, ओके. पण ए मोर. ओके. डी बिबट्या, पण ए मोर. सांग आता. दादूस, यावेळी मला तुमची हिंट कळलेली आहे. बापरे. डी बिबट्या लॉक किया जाए. डी बिबट्या. सलीम, बिबट्या हा प्राणी आहे. पण त्याचा प्रत्येक फोटो मध्ये तो हवेत असतो. तो त्याच्या धावण्याचा फोटो आहे, उडण्याचा नाही. हवेत असणारी प्रत्येक गोष्ट पक्षी नसते सलीम. तो एवढा हवेत असतोस पण तुला मी मनुष्य प्राणी म्हणून ट्रीट करतो ना. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, लक्षात ठेव. हे बघा दादूस, काय? हे सारखं मला लेक्चर देऊ नका. का? एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर ठीक आहे. काय? सचिन खेडेकर आपलेच आहेत, ते मला समजून घेतील. मला वाटतं ते तुला न समजताच घेतील. एवढी फालतूगिरी. समजून घेण्याच्या वाटतात समजून घेतील. दादूस, तुम्ही मला हे पक्षी प्राणी आणि घरातले प्रश्न विचारू नका. मला बियॉन्ड द वर्ल्ड काहीतरी विचारा. बर, आता तुला एक म्युझिक ऐकू येईल एका गाण्याचं. ओके. त्याच्यावरनं तू गाणं ओळखायचंय. ठीक आहे. ओळखशील ना? हो. म्युझिक. वा. पास. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. अशा वेळी माझ्याकडे काही टोकेरी नसतं.
केलं असतं सलीम. गप्प बस. हे असं हे करून तुला ते करोडपती करणार आहेत. छे, तुला काय हिशोब नाही काय नाही, ते पैसे ठेवणार कुठे तू सलीम? दादूस काय? काही बोलू नका. काय? माझा हिशोब पक्का कसा आहे. आहे? माझी प्रत्येक गणित पक्की आहेत. गणित? येस. विषय काढलास तू गणिताचा? हो. बापरे, तुझं कसलं गणित पक्क सलीम. लहानपणी तुला मिनिट काटा, तास काटा आणि सेकंद काटा हे लक्षात नाही राहायचं, फरक कळायचा नाही, म्हणून तू त्या काट्यांना आजोबांचा, बाबांचा आणि माझा म्हणायचा. ही तुझी अक्कल, ही माझी ओळख. कसली ओळख? कसले पॅरामीटर लावतोस काय माहिती? गणित सोडवतोय. आता गणिताचा विषय काढलाच आहेस तर मी तुला एक साधं गणित घालतो. बेजिज्जा. आपल्या आवारात 24 आंब्यांची झाडं आहेत. ओके. ती 4 जणांमध्ये समान कशी वाटशील सलीम? दाखव. सोपं आहे. इथे या, तो बाजूला घ्या. काय काढतोय हे? भागाकाराचं चिन्ह आहे. काढ थोडस घाबरायला झालं. 24 आंब्यांची झाडं बरोबर 4 जणात समान वाटायची. बरोबर. 4 सक 24. 24 मधून 6 गेले, उरले 18. 4 चोक 16. 18 मधून 16 गेले, उरले 2. 24 आंब्यांची झाडं 4 जणात समान वाटायची असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला 244 झाडं येतील. हा खडू हातात भरा वाटतोय म्हणून हे आणि हे ह्याच्यात तुला काय दुरावा तफावत दिसत नाहीये सलीम? नो, सगळं परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे. काय? मला एक कळत नाहीयेत, हे 2 कुठले आहेत? तिथलेच आहेत ते. तिथलेच आहेत सलीम. हा भागाकार, हा असला दळभद्री भागाकार सलीम. आर्यभट्ट आज असताना त्याने हा भागाकार बघितला असताना तर हे चिन्ह घेऊन तुझ्या मागे लागला असता. कळलं? भागाकार करतोय. मला माहितीये तू करोडपती मध्ये जाऊन काय करणार सलीम. तू तिकडे प्रश्नांची उत्तरं देणार, माझ्या इज्जतीचा बाजार मांडणार. आता स्टोवर आणशील मला परत तू. माझ्याकडून तुला करोडपती मध्ये जायला छदाम पण मिळणार नाही सलीम. दादूस, मी ऑलरेडी पैसे जमा केले, कारण तुमची शेवटची सलवार मी सावकाराकडे गहाण टाकली आणि त्यातले 13 रुपये घेऊन आता मी करोडपती मध्ये जाणार आहे बस पकडून. सचिनजी, हा मी येतोय. सिपाईओ, त्या बैलाला घेऊन या.